नमस्कार, जय महाराष्ट्र। आज आपल्यासोबत न भूतो न भविष्यती असे एक विश्व विक्रम करणारी आपली महाराष्ट्राची रणरागिणी, महाराष्ट्राची लेक, सावित्रीची लेक म्हणू शकता किंवा आपली जिजाऊ माता किंवा आपली झाशीची राणी आणि आता जी अहिल्याबाई महापराक्रमी पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर या सर्वांचा विचार, त्यांचा पराक्रम आणि वारसा आणि हिंदुत्वाचा खऱ्या अर्थाने वारसा जपणारं आज असं एक आपलं कोकणातलं रत्न आणि ते खास करून रत्नागिरीतलं असं एक आज आपल्या भेटीला आज खास करून आपले महाराष्ट्राचे संवेदनशील लाडके उपमुख्यमंत्री साहेब ज्यांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी कुठल्याही क्षणाचा विलंब न करता त्यांना तत्काळ आपल्या माणसांकडून आज बाळासाहेब भवनमध्ये आज त्यांना बोलून घेतलं आणि आज त्यांचा फार चांगल्या प्रमाणामध्ये आज त्यांचा मान सन्मान झाला। तर आपण जाणून घेऊ की हे नेमकं जे कोकणातलं जे आपलं रत्न आहे रत्नागिरीचं, हे कोकण रत्न आज आपण त्यांच्याकडून त्यांचा जो पराक्रम, जो विश्व पराक्रम आज आपण त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। आपलं नाव सांगा। नमस्कार, माझं नाव नेहा मिलिंद साप्ते आहे। मी एक इंटरनॅशनल रायफल शूटर आहे आणि गेले 22 वर्ष या खेळामध्ये आता बोलताना प्रावीण्य प्राप्त करून पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी काही ना काहीतरी वाटचाल करत आहे। सो ॲक्च्युली जर बघायला गेलं तर हा शूटिंग हा खेळ मी ॲक्च्युली निवडलेला नव्हताच कधी। मी ॲक्च्युली पहिला स्विमिंग करत होती। वयाच्या 7व्या वर्षाला माझ्या वडिलांनी स्विमिंगमध्ये घातलं होतं हा विचार करून की बाबा कधी पाण्यात पडली पोरगी तर जगायला पाहिजे पुढे, अशी माझी स्विमिंगची ओळख झाली। आणि वयाच्या 9व्या वर्षीच मी धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया जे 33 किलोमीटरचं लॉंग डिस्टन्स सी स्विमिंग इव्हेंट आहे ते पूर्ण केलं आणि इंग्लिश चॅनलसाठी क्वालिफाय झाले। पण तेव्हा आम्हाला कुठे जाऊन पुढे कळलं की फक्त 14 वर्षावरील मुलांनाच अलाव केलं जातं। मग सगळ्या आईवडिलांसारखे माझेही आईबाबा खूप टेन्शनमध्ये आले की आता पुढे काय करायचं, आणि तेव्हा रायफल शूटिंग माझ्या आयुष्यात आलं आणि तेव्हापासून जे बोलतात ना शूटिंग माझ्या आयुष्यात आलेलं आहे ते आता मी 22 इंटरनॅशनल खेळलेले आहे। भारताचं प्रतिनिधित्व करून अनेक इंटरनॅशनल मेडल्स घेतलेले आहेत आणि त्यामुळे मी कुठे ना कुठेतरी भारताचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या सगळ्या लोकांसाठी काहीतरी अचीव करू शकलेले आहे। सो त्याचा एक मला खूप गर्व आणि एक हे आहे, आनंद आहे की माझ्यासारखी मुलगी पुढे जाऊन काहीतरी करू शकते। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला पहिला तर शासनाचे आभार मानायचे आहेत, कारण माझी थेट नियुक्ती ह्याच सगळ्या स्पोर्ट्स मेरिट्समुळे झाले आणि आता मी क्रीडा अधिकारी म्हणून DSOच्या ऑफिसमध्ये मुंबई शहराला कार्यरत आहे। सो त्याच्यामुळे शासन आता जे नवीन नवीन उपक्रम आणत आहे जसं खेलो इंडिया असो किंवा बाकीचे सगळ्या गोष्टी असो, फिट इंडिया मूवमेंट आहे किंवा कोविड नंतर जेव्हा फिटनेसचा थॉट जो घेऊन आलेले आहेत तर ते खूप छान आहे। कारण येणारी पिढी जी सारखी फोनला चिकटलेली असते किंवा ज्यांना असं वाटतं की पुढे जाऊन काय होणार, तर त्यांच्यासाठी स्पोर्ट्स हा एक माध्यम आहे जे पुढे जाऊन ती लोक काहीतरी चांगलं अचीव करू शकतात। शरीराने मनाने तर ग्रो होतातच, प्लस ते बाकीच्या मुलांपेक्षा काहीतरी वेगळं अनुभव घेऊन पुढे जाऊ शकतात। सो धन्यवाद। आम्ही म्हणजे थोडंसं आम्ही असं आज आम्ही बघितलंय की आज इकडे म्हणजे खूप अशी विजयाची पूर्ण म्हणजे पारितोषिकांची शृंखलाच आहे। जसे आमचे छत्रपती शिवाजी महाराज अटकपासून कटकपर्यंत जो त्यांचा हिंदुत्वाचा हा भव्य हिंदुत्वाचा त्यांचा प्रवास होता, तसाच हा आपला जो काही इथे प्रवास आहे त्याबद्दल हे जे काही पारितोषिक आहेत म्हणजे बिहार आहे, चायना आहे, तर ह्याबद्दल काय सांगू, म्हणजे कुठे कुठे आपल्याला अवॉर्ड मिळाले, कुठल्या कुठल्या देशात परदेशात? बघायला गेलं तर रायफल शूटिंगमध्ये तर मी 22 इंटरनॅशनल कॉम्पिटिशन्स खेळलेले आहे। मग त्याच्यामध्ये कॉमनवेल्थ चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड, सिल्वर आहे, एशियन चॅम्पियनशिपमध्ये गोल्ड आहे। मग मी 5 सिनियर वर्ल्ड कप्समध्ये सहभाग घेतलेला आहे। त्याचबरोबर मी वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये गेलेली आहे आणि यूथ ऑलिम्पिक गेम्स सारखा जो सर्वात उच्च ऑलिम्पिक इव्हेंट असतो त्याच्यामध्ये पहिल्या यूथ ऑलिम्पिक गेम्समध्ये वर्ल्ड टॉप 5 रँकिंग केलेलं आहे। सो त्याच्यापासून बोलतात ना की कुठलेही देश असो, चायना, कोरिया, ऑस्ट्रेलिया, कुवेत, जर्मनी, अशा सगळ्या ठिकाणी फिरून सुद्धा आपण बोलतात ना की भारतात सुद्धा खूप ठिकाणी स्पर्धा घेतलेल्या आहेत। आणि आता खेलो इंडिया ह्या उपक्रमामध्ये जेव्हा महाराष्ट्र शासनाच्या वतीने मला कोच किंवा मॅनेजर म्हणून पुढे जायला मिळतं आणि टीमबरोबर जाऊन आता नवीन येणाऱ्या खेळाडूंबरोबर त्याला प्रोत्साहन देऊन, त्याला माझा अनुभव देऊन जेव्हा मेडल्स जिंकता येतात महाराष्ट्रासाठी, तेव्हा एक तो जो आनंद असतो तो कम्प्लिटली वेगळाच असतो। कारण स्वतःचं शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत ते नवीन येणाऱ्या पिढीला देऊन महाराष्ट्रासाठी काहीतरी करता येतं ह्याचं मला सर्वात
आनंद आहे. आज आपण बघतो की आपल्या देशामध्ये आज खूप तळागाळामध्ये टॅलेंट आहे. गरीबातला गरीब माणसामध्ये जे जे टॅलेंट आहे, पण त्याला काही कारणास्तव त्याला एका वेगळ्या लेवलला येता येत नाही. तर ह्या अशा पिढीसाठी आपण किंवा आपलं महाराष्ट्र सरकार तर नेहमीच सदैव पुढे आहेत, पण आपण एक कोच म्हणून आपण त्यासाठी ह्या येणाऱ्या पिढीसाठी आपण, कारण आपल्याला काय होतं की आपल्याला मेडल्स हे आपल्याला ऑलिम्पिकमध्ये फार कमी मिळतात. तर ह्याच्याबद्दल काय सांगू शकतात आणि आपल्याला जास्तीत जास्त आपला भारत देश ऑलिम्पिकमध्ये मेडल का कमी मिळतात आणि ते जर मिळावे यासाठी नेमकं काय करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं? नक्कीच. कसं आहे की जेव्हा मी पार्टिसिपेट करत होती तो कालावधी असा होता की त्याच्यामध्ये शासनाचा जो एक पाठिंबा होता तो तेवढा दिसून आलेला नाही. पण 2014 पासून दिसून आलेला आहे की स्पोर्ट्स पॉलिसी चेंज झालेली आहे. सगळ्या खेळाडूंना प्रोत्साहन मिळतं, त्यांना कुठे ना कुठेतरी कॅश प्राइजेस आहेत आणि त्याचबरोबर नोकऱ्या असू दे किंवा बाकीचे जे हे आहेत जसे स्कॉलरशिप्स आहेत, त्याच्यामुळे खूप साऱ्या खेळाडूंना ज्यांना आमच्यासारखे जसे एक्सपेन्सिव्ह खेळ आपण म्हणतो, रायफल शूटिंग असो किंवा फेन्सिंग असो किंवा असे गेम्स आहेत जे खूप डिफिकल्ट होते ते आता इझी झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे शासन मिशन लक्षवेध किंवा खेलो इंडिया सेंटर्स ह्या माध्यमातून प्रयत्न करते की जे महाराष्ट्राच्या दुर्गम भागातले मुलं आहेत ज्यांना बिलकुलच काही इक्विपमेंट नाही, ज्यांना चांगली संकुलं नाही आहेत, त्याच्यासाठी निर्माण करायचा प्रयत्न करत आहे. बालेवाडीचं आपलं स्टेडियम एवढं वेल इक्विप्ड आहे की तिकडे जाऊन खेळाडूंना जे प्रोत्साहन मिळतं ते वेगळंच आहे. प्लस आता स्कॉलरशिप्स असो किंवा जे कॅश प्राइजेस आहेत त्याच्यामुळे पण खेळाडूंना खूप प्रोत्साहन मिळतं आणि आपण बघितलेलं आहे की येणाऱ्या म्हणजे